नमस्कार मित्रांनो, मी अजय बिरादार. पैशाचे फंडामेंटल्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. 2025 हे वर्ष संपत आलेलं आहे आणि आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही तुमचा 2025चा पैशाचा रिपोर्ट कार्ड तपासला आहे का? नसेल तपासला तर या व्हिडिओमध्ये आपण 10 सिंपल क्वेश्चनच्या माध्यमातून आपला पैशाचा रिपोर्ट कार्ड काढूया. तर 10 पैकी किती स्कोर येतो हा मला कमेंट करून जरूर कळवा. तर मित्रांनो, पहिले 5 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर मला आउट ऑफ 5 तुम्हाला किती मार्क पडतात हे जरूर कमेंट करून कळवा. तर पहिला प्रश्न आहे, ऑब्वियसली तो कॅश फ्लो सिस्टम रिलेटेड आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमचे 3 बँक अकाउंट ओपन केले आहेत का आणि त्यांच्या उद्दिष्टानुसार मॅपिंग केली आहे का? तर 3 बँक अकाउंट कोणते? तर पहिला असेल तुमचा इन्कम अकाउंट, दुसरा असेल तुमचा स्पेंडिंग अकाउंट, तिसरा असेल तुमचा इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर मित्रांनो, जो काही तुमचा इन्कम येईल त्यातले जो काही तुमचा एक्सपेन्स असेल त्याच्यासाठी लागणारा पैसा हा स्पेंडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवलं पाहिजे आणि जो काही तुमचा इन्व्हेस्टमेंट गोल असेल त्याच्यासाठी लागणारा पैसा हा इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये पार्क असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येस असणं अपेक्षित आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही तुमचे इमर्जन्सी फंड रेडी केले आहेत का? तुमचा जो काही मंथली एक्सपेन्स असेल त्याच्या 6 टाइम्स किंवा 6 महिन्यापर्यंतचा खर्च जो काही तुम्हाला लागणार आहे तो ॲज अॅन इमर्जन्सी फंड म्हणून तुम्ही सेपरेट करून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि हा एखाद्या सेफ लिक्विड फंडमध्ये पार्क करून ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेस इमर्जन्सी येईल त्यावेळेस आपण तो फंड वापरूया आणि इमर्जन्सी संपल्याच्या नंतर तो रिफिल करून परत त्याला पार्क करून ठेवूया. याच्यामुळे काय होतं की आपल्या इन्व्हेस्टमेंटला धक्का लागत नाही. तर याही प्रश्नाचं उत्तर येस अपेक्षित आहे. थर्ड क्वेश्चन आहे, तर थर्ड क्वेश्चन हा इन्शुरन्स रिलेटेड आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात महत्त्वाचे 2 इन्शुरन्स, एक आहे मेडिकल इन्शुरन्स आणि दुसरा आहे टर्म इन्शुरन्स, घेतले आहेत का? मित्रांनो, एकदा जर का दवाखान्याचा खर्च लागला तर आपली सर्व सेविंग वाईपआउट होते किंवा सर्व इन्व्हेस्टमेंट वाईपआउट होऊन जाऊ शकते. तर मित्रांनो, आपल्या आवश्यकतेनुसार एखादा मेडिकल इन्शुरन्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचा मेडिकल इन्शुरन्स घेतला आहे का? आणि दुसरा प्रश्न आहे की तुमचा टर्म प्लॅन काढलेला आहे का? तर मित्रांनो, आपण जर आपल्या कुटुंबातली एक जबाबदार व्यक्ती असू तर आपल्या पश्चात आपल्या फॅमिलीची किंवा मुलांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये किंवा त्यांना काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून एखादा टर्म प्लॅन घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि चौथा प्रश्न आहे मित्रांनो, तुमच्या डेप्टबद्दल. तर तुमचे जे हाय पेईंग इंटरेस्ट लोन असतील ते तुम्ही 2025चे क्लिअर केले आहेत का? नसतील क्लिअर केले तर मित्रांनो, 2026मध्ये डे 1 पासून तुम्ही कामाला लागा की आपले जे डेप्ट्स आहेत, लेट इट बी पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन और एनी ॲप बेस्ड लोन, ते लवकरात लवकर तुम्ही क्लिअर करा. होम लोन चालू ठेवलं तर चालतं, इव्हेंच्युअली त्याच्या थ्रू आपल्याला ॲसेट बिल्ड होतो. तर हे आहे लोन रिलेटेड. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा सेविंग हॅबिट रिलेटेड. तर मित्रांनो, तुम्ही जो काही तुमचा टेक होम इन्कम असेल त्याच्यात 30% अमाऊंट, हा PF वगळता 30% अमाऊंट तुम्ही सेव्ह करताय का? आणि जर तुमचं वय 30sमध्ये असेल आणि जर तुमचं वय 40sमध्ये असेल तर ही अमाऊंट, सेविंगची जी अमाऊंट आहे याचं पर्सेंटेज खूप हायर असलं पाहिजे. आणि 50sमध्ये तर ते एकदम हायर असलं पाहिजे, पण तुमचं इन्कम वाढलेलं असतं. तर मित्रांनो, या प्रश्नाचंही उत्तर यस असणं अपेक्षित आहे. तर आउट ऑफ 5 क्वेश्चन्स तुम्हाला किती मार्क पडले हे मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सर्वांना त्यांचा स्कोअर काढू द्या. आणि त्याच्या स्कोअर थ्रू जे काही मार्क पडतील आणि ज्याच्यामध्ये आपण मागे असू त्याच्यामध्ये आपण 2026च्या डे 1 पासून कामाला लागूया. तर मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.